यावेळेस पहिल्या चेंडूवर टॅप करण्याचा प्रयत्न, जब्बीर खान मात्र तिथे क्षेत्ररक्षणात तैनात आहे आणि त्याने मात्र चांगला चेंडू इथे फील्ड केलाय। या स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम रजनीमध्ये आम्हाला आमंत्रण देणारे जब्बीर खान यांचे आम्ही आभारी आहोत। जाऊया मॅचकडे। पहिला चेंडू अतिशय सुंदररित्या खोलवर टप्प्याचा चेंडू होता। यावेळेस टॅप नाही, यावेळेस कार्पेटला लगत खेचणारा हा चौकार येतोय। अतिशय सुंदर उच्च कोटी क्वालिटी चौकार रेहानच्या विरोधात ठोठावलाय। सार्थक घरत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये येते आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 4 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत। 2 चेंडू आणि 4 धावा धावफलकावर आहेत। यावेळेस पुन्हा एकदा रेहान मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस अतिशय सुंदररित्या क्या बात आहे, सुपर्ब चांगला कमबॅक इथे मात्र झालाय। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल लेग बाईटचे संकेत देत आहेत। 3 चेंडूंचा खेळ 5 धावा धावफलकावर। एका बाजूला दिनेश भाऊ पॅराडाईज तर दुसऱ्या बाजूला साई एकता बिरवाडी। अर्थातच बिरवाडी म्हटलं की क्रितेश घरत हे नाव सातत्याने पुढे येतं। अंडरआर्म क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, तदनंतर जर पाहिलं तर शॉटी क्रिकेट म्हणा, असं मात्र एक उत्तम दर्जाचा उच्च कोटी क्रिकेटपटू नो डाऊट क्रितेश घरत, वंडर बॉय ऑफ बिरवाडी म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं। 3 चेंडू आणि 5 धावा। चौथा चेंडू यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा जब्बीर खान तिथे आहे। चेंडू मात्र येतोय डॉट। रेहानची मात्र इथे चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल कारण त्याने आतापर्यंत स्पीड मेंटेन ठेवलाय। पहिल्या चेंडूवर मात्र फुलर लेनचा चेंडू होता, त्यावर चौकार आला, तदनंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही। आता 4 चेंडूंचा खेळ झालाय, धावा फलकावर 5 आहेत। पुन्हा एकदा रेहान सज्ज राऊंड विकेट। हा चेंडू मात्र नो असेल। पंचांकडे मात्र नक्कीच सिग्नल येतोय। 3 ऑफिशियल पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत। धावसंख्या फलकावर आपण पाहू शकाल ती म्हणजेच 6 धावा। 4 चेंडू आणि 6 धावा। समीर खान असोसिएशन मान्य पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत। ओम साई नवरंग मित्रमंडळ धोडीपूजा सरपंच चषक 2023 क्रिकेटचा शानदार असा सोहळा। जमलेला तमाम मायबाप क्रिकेट रसिकांचं मी उत्कर्ष पाटील शब्द फुलांनी सरचे हार्दिक स्वागत करतोय। आपण बघत आहात अंतिम रात्र। यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र येतोय डॉट। एकंदरीत रेहान लीडिंग फ्रॉम दी फ्रंट, कमी वयात जास्त चर्चा असा मात्र खेळाडू आणि या टॅलेंटचं मात्र इथे कौतुक आहे। त्याच्या टॅलेंटचं मात्र हे कौतुक आहे। नो डाऊट रेहान याने मात्र प्रत्येक प्रेक्षकाची मनं जिंकलीत असा मात्र गोलंदाज आहे। यावेळेस पुन्हा एकदा क्या बात आहे, सुपर्ब पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा फलकावर आहेत फक्त आणि फक्त 6 धावा। 6 ऑन दी स्कोर कार्ड। बजरंग थँक्यू सो मच, धन्यवाद। सौ लक्ष्मीचा चांदणे मॅडम आहेत, आपण पाहतोय आपल्या या बोईसर विभागातल्या ज्या मुख्य व्यासपीठावर आमच्या सोबत आहेत। नक्कीच SD विनरच्या स्पर्धेमध्ये देखील होत्या। सरपंच मॅडम आपण पाहतोय त्यांच्या आज त्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा तुम्हाला सक्सेसफुल पाहायला मिळते आहे, तर नक्कीच चांदणे मॅडमांचं मात्र विशेष आभारी आहोत। अर्थातच ओम साई नवरंग मित्रमंडळ सलग 3 दिवस त्यांनी मात्र क्रिकेटला वेळ दिलाय आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटवरचं प्रेम आहे। बघा क्रिकेट फक्त पुरुषांकरता मर्यादित नाही, क्रिकेटवर तुम्ही मनापासून प्रेम कराल तर तिथे आज बघायला गेलं वुमन प्रीमियर लीग देखील झाली, मुंबई इंडियन्स संघ चॅम्पियन झाला आणि यावेळेस आपण पाहू शकाल चांदणे मॅडम अर्थातच सरपंच मॅडम इथे मात्र मुख्य व्यासपीठावर आहेत। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 6 धावा धावफलकावर, गोलंदाजी मार्कवर बादल। यावेळेस स्क्वेअर चेंडू, पंचांनी मात्र 2 हात बाजूला केलेत। धावसंख्या 1 मिळणार आणि 7 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत। 7 ऑन दी स्कोर कार्ड। धनसार सरपंच चषक मध्ये मात्र उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब घेणारा हाच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बादल। क्या बात आहे, सुपर्ब समर रिंग डिलिव्हरी आणि हा चेंडू जर पडला खेळपट्टीवर तर मात्र अनप्लेएबल करून सोडणार हा नारा मात्र दाखवलाय सातत्यानं अर्थातच बादल। काही चांगली गोलंदाजी करतोय। 1 चेंडू आणि आता 1 धाव त्याने खर्च केलाय। येत्या काळात 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि बादल पुन्हा एकदा यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न। बघा मेंटॅलिटी चेंज होते, जेव्हा मात्र टॅपचा गेम असतो तेव्हा मात्र प्रत्येक चेंडू तुम्ही टॅपच्या मागे लागता। हा चेंडू तुम्ही आखूड टप्प्याचा होता, ऍडजस्ट करून ग्राउंड शॉट देखील खेळू शकत होते, परंतु माइंडसेट क्रिकेटमध्ये खूप काही घातक होऊ शकतं आणि हे देखील तुम्हाला पाहायला मिळालं। 2 चेंडू 8 धावा। पुन्हा एकदा तिसरा चेंडू, यावेळेस क्रितेशसाठी देखील हा चेंडू असेल। पंचांनी सांगितले की वाईट, पंचांचे 2 हात मात्र हवेत फ्लाय करतायत। दिनेश भाऊ पॅराडाईज हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय। पॅराडाईज संघाचा जर विचार केला तर दिनेश पवार साहेबांनी आज पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय।
पॅराडाईज संघाचा मात्र विशेष एक उल्लेख आहे, कारण कधी ते फक्त क्रिकेट खेळायला येतात. ॲज तुम्हाला फर्स्ट प्राइज पाहिजे, सेकंड प्राइज पाहिजे हा त्यांचा उल्लेख नसतो. फक्त क्रिकेट चांगलं कसं खेळता येईल यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मात्र आपण पाहतोय तो म्हणजेच येणार. यावेळेस आपण पाहू शकाल डॉट चेंडूची ती हाताळण केली जात आहे. फलकावर जर धाबा पाहिल्या तर आपण पाहू शकाल धाबा सिंगल डिजिट मध्ये 9 धाबा. क्रितेश घरत आणि सार्थक घरत असताना देखील कुठेतरी बांधून ठेवलंय. तर पॅराडाईजची ओळख आहे. नक्कीच विनंतीशील यानंतर जो सामना असेल एका बाजूला मायकोप संघ यायचे संगणक, तसंच विनंतीशील जोहान 11 टायटन संगणक लगेच टी शर्ट दिले जातील आमच्या मुख्य व्यासपीठावर. अफसल आझमी चला आपला यायचं एक टी शर्ट आपण आमच्या मुख्य व्यासपीठ आमच्या पाहुण्याच्या हस्ते देणार आहोत. प्रत्येक संघाला टी शर्ट प्रोव्हाइड केले जातील. तर एका बाजूला पाहायला भेटेल मायकोप संघ, तर एका बाजूला जोहान 11 टायटन. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच युसुफ सय्यद. आपण पाहू शकाल 3 चेंडूंचा खेळ झालाय, 9 धावा धाव फलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय, माफ करा 4 चेंडूंचा खेळ होत आहे आणि धावा फलकावर आहेत त्या म्हणजेच 10 धावा. 10 ऑन दी स्कोर कार्ड. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकाल. क्या बात आहे, सुपर्ब, अनप्लेएबल. मी म्हटल्याप्रमाणे बादलचा चेंडू जर व्यवस्थित हाताळला तर मात्र फलंदाजाला कुठेतरी कर्तव्य ठरेल. आणि यावेळी सार्थकच्या कैला पूर्णविराम. विकेटचं पतन, पहिला विकेट, पहिला हादरा. येस, बॅक टू द डग आउट गॉन. धन्यवाद. धन्यवाद. चला यायचं मनीष भोईर आपण संगणक पाहायला भेटतं. आमचे विलास सरांचे शुभ हस्ते पण टी शर्ट देणार आहोत. तर आपण पाहतो माजी आमदार विलास तरी साहेबांचे शुभ हस्ते पण टी शर्ट दिला. मनीष भोईर या लगेच वरती प्लीज. अंबिकेश भोईर आले आहेत संगणक. विलास सरांचे शुभ हस्ते पण देणार आहोत. हे टी शर्ट संगणक पाहायला भेटत आहेत. या प्लीज. आपण पाहतोय ओमसाई नवरंग मंडळ मात्र अध्यक्ष विजय राऊत साहेब असतील, तसंच ओमसाई नवरंग मित्र मंडळ उपाध्यक्ष मिस्टर नाना चांदे साहेब आणि या मंडळाचे सचिव राकेश परदेशी, तसंच माजी आमदार पाहायला भेटा विलास साहेबांचे शुभ हस्ते पण हे टी शर्ट दिला जातोय. यानंतर जोहान 11 टायटन संगणक दीपक यादव लगेच या. 1 मिनिट सामना थांबवायचा आहे प्लीज. आपण पाहतोय आमचे मुख्य पाहुणे आमच्याकडून रजा घेत आहेत. शिगिरी महाराज, तसंच पाहायला भेटे चंदन सिंग, मुकेश पाटील, संदीपजी घरत आपल्याला रजा घेत आहेत. आणि तसंच पाहायला भेटेल माजी आमदार विलास तरी साहेब. नक्कीच खूप खूप धन्यवाद असेल आमच्या पुण्य पाहुण्याला पण बहुमूल्य वेळ काढून आमच्याकडे उपस्थित राहिले. यानंतर मी विनंती करेल या स्पर्धेचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय नाना चांदे साहेब या आपल्या शुभ हस्ते पण टी शर्ट देणार आहोत. नाना चांदे साहेब या प्लीज. आणि मात्र विजयश्री झाला आजच्या दिवसातला दुपारचा मॅच मध्ये आपण पाहिलं. पंजाब संघ मात्र विजयी झाला आणि आता मात्र लगतचा मॅच चालू आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली आणि लखनौच्या धावा झाल्यात 117, 4 गडी बाद आणि 15व्या ओव्हरचा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. चेंडू डॉट आलाय. 2 चौकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट फेकणं ही देखील क्वालिटी आहे रेहानची. पुन्हा एकदा क्रितेश फुडरलेनचा चेंडू आणि हा चेंडू मात्र सोडणार नाही. क्रितेशसाठी मात्र हे बोनस चेंडू येत आहेत. चेंडू मात्र निघून जाणार सरळ सीमारेषा पलीकडे समोरच्या दिशेनं मुख्य व्यासपीठावर सरपंच मॅडमांच्या स्वागतासाठी हा येतो एक देखणा चौकार. 4. एक वीरा माऊली. थँक्यू सो मच. वेलकम बॅक ओमसाई नवरंग मित्र मंडळ धोडी पूजा सरपंच चषक 2023 क्रिकेटचा सुंदर सोहळा. ऑल इज वेल अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत प्रेक्षकांची तुडंब भरलेलं हे मैदान. चहूबाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक. यावेळेस पुन्हा एकदा रेहान मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहे. टॅप केलाय. चेंडू पुन्हा एकदा थांबणार नाही आणि प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये चेंडू जातोय भेटीसाठी. मिळणार इथे देखील 4. धावसंख्या फलकावर थेट 4 ने फ्लाय करत आहे. आपण पाहू शकाल 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि धावा फलकावर आहेत 26. एक घेऊया डिस्क जॉकी ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा सुपर 8च्या मॅच मध्ये. मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम, मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरपंच चषक 2023 मध्ये जमलेल्या तमाम मायबाप क्रिकेट रसिकांचं मी उत्कर्ष पाटील शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. आपण बघत आहात क्वार्टर फायनलचा पहिला मॅच. एका बाजूला दिनेश भाऊ पॅराडाईज तर दुसऱ्या बाजूला साई एकता बिरवाडी. स्ट्रायकिंग एंडला सरपाड्याचं प्राईड, सरपाडा गावाला लागलेलं एक अनमोल रत्न अर्थातच चेतन पाटील. 6 चेंडू 6 षटकार ओव्हरऑल क्रिकेटमध्ये आगरी प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज स्वतःच्या घरच्या मैदानात ज्याने घेतली तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळी पॅडल स्वीप करायचा होता, टॅप करायचा होता. धावसंख्या 1 इथे देखील मिळणार. धावसंख्या 1 ने संघाचं खातं पुढे सरकते आहे. आपण पाहू शकाल ते म्हणजेच 27 धावा, 27 ऑन दी स्कोर कार्ड. 27 धावा धावफलकावर आहेत. आणि त्या काळात जर पाहिलं तर क्रितेश गरज सारखा फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या माध्यमातून मात्र घातक फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळेल का? एका बाजूला जर पाहिलं तर आपण पाहतो जब्बीर खान आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल क्रितेश गरज आहे. यावेळी समोरच्या दिशेने आणि चेंडू मात्र येतोय डॉट. क्रितेश स्वतःवर नाराजगी व्यक्त करतोय कारण हा फटका त्याला ॲक्युरेट खेळता आला नाही. चेंडू खोलवर टप्प्याचा होता. जब्बीर मात्र त्याची ताकद दाखवतोय. खूप चांगला एक खेळाडू आहे जब्बीर खानचा. जर विचार केला तर खऱ्या अर्थाने पॅराडाईज संघाकरिता 2005ला या खेळाडूने खूप कमी वयात डेब्यू केला. 16 वर्षाचा होता जब्बीर खान. 2005ला आला. अर्थातच आपण पाहतोय पॅराडाईज संघाकडे आलाय तेव्हापासून ओपनिंग करतोय. 22कर सारखे खेळाडू त्यांच्यामध्ये होते. अशरफ सारखे मात्र त्यांच्याकडे गोलंदाज होते. त्यांच्यासोबत आतापर्यंत एक सातत्याने खेळ ज्याच्याकडे मेंटेन राहिला तो जब्बीर खान. कित्येक वेळा मॅन ऑफ द सिरीज, कित्येक वेळा उत्कृष्ट फलंदाज, कित्येक वेळा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज, सगळं काही परिपूर्ण क्रिकेटपटू कोण असेल तर जब्बीर खान याचं विशेष कौतुक आहे. यावेळीस कोलवर टप्प्याचा चेंडू आणि चेंडू मात्र इन टू दी गॅप ॲज अन स्विफ्ट ॲज अन एरो. यावेळीस आपण पाहू शकाल धावा फलकावर जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 33 धावा. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर आपण यानंतर जो टी शर्ट दिले यानंतर तिसरा सामना जो असेल, एका बाजूला संघ पाहायला भेटेल सावली हा संघ आणि एका बाजूला पाहायला भेटेल साई कृपा दैसर. दोन्ही संघाच्या संघनायक आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर या टी शर्ट आपल्याला दिल्या जातील. आणि तसंच एक कॉल असेल फायनल सामन्यामध्ये हॅट्रिक विकेट घेणारा गोलंदाज आणि हॅट्रिक चौकार लगवणाऱ्या फलंदाजाला आपण पाहतोय सारावी ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मी चांदे मॅडम यांच्याकडून प्रत्येकी 2,500 रुपये दिले जातील. हे बक्षीस फायनल मॅच साठी ठेवलं गेलंय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच युसुफ सय्यद सर. यावेळीच आपण पाहू शकाल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता आणि 100 धावा पूर्ण करतो या स्पर्धेचा. क्रिकेटसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. क्रितेश गरजच्या 100 धावा या स्पर्धेच्या पूर्ण होत आहेत. हीच तर खरी ओळख आहे. ज्या प्रकारे हिरा त्याची ओळख त्याच्या चकाकीने देत असतो त्याच प्रकारे क्रितेश गरज त्याची ओळख त्याच्या बॅटिंगने देत असतो. हे परिपूर्ण क्रिकेटपटू कोण असेल तर क्रितेश गरज याचं नाव देखील सातत्याने घेतलं जातं. षटकांचा खेळ झालाय तो म्हणजे 4 आणि धावा फलकावर आहेत त्या म्हणजे 34. येणारे 6 चेंडू क्रितेशचं आक्रमक रूप तुम्हाला पाहायला मिळेल का? व्हॉल्केनो इरप्शन पाहायला मिळेल का? ज्वालामुखीचा उद्रेक होईल का? हे मात्र प्रश्न खूप आहेत. त्याची उत्तर आता 6 चेंडू. गोलंदाजी मार्कवर फिरकीचा जादूगर अर्थातच एकंदरीत जावेद. आपण पाहू शकाल शेन वॉन ची आठवण करून देत असताना जावेदला सातत्याने मी पाहिलंय. आज शेन वॉन हे मात्र चला मिळदेशील जे आमच्या मुख्य गेटवर प्रेक्षक आहे थोडेसे रस्ता करून द्या. आणखी पाहुण्याचं नक्कीच आगमन होतंय. संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय कुमार सौरभ अप्पा यांचं स्वागत होतंय. वेलकम सौरभ अप्पा. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल आमच्या या स्पर्धेमध्ये. ओम साई नवरंग मित्र मंडळ आयोजित सरपंच चषक 2023 मध्ये. तसंच मी कॉल करेल यानंतर होणारा सामना मायकोप असंघ चे संघनायक पिकेश घरत आणि जोहान 11 टायटन संघाचे संघनायक या इनिंग बरोबर टॉस करायचे आपल्याला हे आपण लक्षात घ्या. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल अंडरआर्म क्रिकेटचा जादूगर यावेळीस जावेद आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र डॉट येईल. जावेदने मात्र नक्कीच एक चांगला कमबॅक केलाय म्हणायला हरकत नाही. मी उल्लेख करत होता शेन वॉन यांचा. आज आयुष्यात सगळं काही होतं. सोबत डॉक्टर होते 12, घरात हॉस्पिटल होतं, सगळं काही होतं. परंतु मनुष्याचं काळ आणि वेळ काही सांगता येत नाहीये. हृदयविकाराच्या झटक्याने मात्र शेन वॉन सगळी काही ऐश्वर्य संपत्ती असताना देखील मात्र त्यांना कुठेतरी जीव सोडावा लागला. यावेळेस क्या बात आहे. सुपर्ब डिलिव्हरी. क्या बात आहे. लेग स्पिन कसा असावा, ॲक्युरेट टप्पा आणि योग्य वळण तुमच्या चेंडूला असणं गरजेचं आहे. यावेळेस क्रितेशच्या खेळीला येतोय पूर्णविराम. टॅप फटका खेळायचा होता आणि त्या ट्रॅपमध्ये फसवलाय तो म्हणजे जावेद शेख यानं.
काही कमालीचा चेंडू हाताळला. धावसंख्या फलकावर जर पाहिल्या तर 34 लागल्या जात आहेत आणि चेंडूंचा खेळ झालाय या षटकातला 2. येणारे 4 चेंडू बाकी आहेत. ओम साई नवरंग मित्रमंडळ सरपंच चषक 2023 सर्व काही ओके मध्ये अशी मात्र ही स्पर्धा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निकुंज. पॅराडाईज बोईसर विरुद्ध साई एकता बिरवाडी यावेळी स्टॅप केलाय. तिथे मात्र निलेश मिश्रा छोटू डायनॅमिक पॉकेट असा मात्र हा खेळाडू आहे. पॅराडाईज संघासाठी मात्र लकी फॅक्टर जो सातत्याने राहिलाय असं मात्र आपण पाहू शकाल तो म्हणजेच छोटू. पुन्हा एकदा जावेद यावेळी स्टॅप करण्याचा प्रयत्न निकुंज यांचा देखील फसतोय. धावसंख्या फलकावर इथे देखील तुम्हाला मिळणार 1. आता 35 धावा धाव फलकावर. शिक नक्कीच पाहता पाहिलं आपल्याला संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमार सौरभ आप्पा यांचं आगमन झालं. वेलकम सर, आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. ओम साई नवरंग मित्रमंडळ आज सरपंच चषक 2023 पर्व 3 मध्ये आपला हार्दिक स्वागत असेल. स्वागतम सुस्वागतम. यायचं आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान आहे. तसं विनंती असेल सर्व संघाचे संघनायक सर्व संख्ये आणि साई कृपा दहिसर संघाचे संघनायक लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आपल्या सुद्धा टी शर्ट प्रोव्हाइड केले जातील सरपंच चषक 2023 मध्ये. वेलकम सौरभ, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. वळी आपण सामन्याकडे ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. यावेळेस मात्र आपण पाहतोय सॉफ्ट हँडली डन केलाय. चेतनच्या माध्यमातून मात्र स्टियर होतोय. चेंडू फाईन लेग रिझनला सिंगल मिळणार. धावसंख्या फलकावर 36 आणि 36 चेंडू 100 धावा ठोठावणारा खेळाडू कोण विसरेल. न्यूझीलंडचा अर्थातच अँडरसन कोरी अँडरसन याने मात्र ठोठावलेल्या त्या 36 चेंडूंमागे 100 धावा. अतिशय चांगलं क्रिकेट मुंबई इंडियन्स संघासाठी दिलं. 2014ची मॅच कोण विसरेल ज्या 96 धावा ठोठावल्या गेल्या. आणि आदित्य तरेचा मात्र फिनिशिंग टच 1 चेंडू आणि 6ची गरज असताना सुनील गावस्कर स्टँडला ठोठावलेला तो षटकार. यावेळेस पुन्हा एकदा सिंगल पूर्ण होईल का. आणि मात्र पंचांचे संकेत येत आहेत यस सिंगल पूर्ण झालाय. चेंडूंचा खेळ जर पाहिला तर पहिल्या एकंदरीत एका इनिंगचा खेळ संपलाय आणि आपण पाहू शकाल पहिल्या इनिंगच्या खेळाअखेर धावा फलकावर आहेत 37. 37 धावा धाव फलकावर. 38 धावांचं टार्गेट. पॅराडाईज बोईसर की साई एकता बिरवाडी. येणारे 30 चेंडू तुम्हाला समीकरण सांगून जाईल कोण मात्र सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. टॉप 4 मध्ये एका ट्रॉफीचा मानकरी कुठला संघ होणार हे मात्र येणारे 30 चेंडू तुम्हाला सगळं काही सांगून जाणार आहे. चला मायकोप संघ संघनायक टॉस साठी लगेच. मायकोप संघ विकेश घरत टॉस साठी लगेच. विनंतीशील झॉन 11 संघनायक झॉन 11 संघनायक या टॉस साठी. सर टॉस बॉक्स पूर्णपणे खाली करायचं आहे. टॉस बॉक्स पूर्णपणे खाली करा प्लीज. विशाल चौगुले सर टॉस बॉक्स पूर्णपणे खाली करा. मी विनंती करेल कुमार सौरभ अप्पा यांनी यायचं त्यांची शुभ असते पण टॉस कर. सौरभ यायचं प्लीज. आपल्या शुभ असते पण टॉस करणार आहोत. समीर थोडं बाजूला प्लीज. कॅमेरा समोर आपण सुद्धा आहेत आणि कॅमेरा समोरची प्रेक्षक त्यांना सुद्धा बाजूला व्हायचं आहे. आपण पाहतो संकल्प या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय सौरजी अप्पा साहेब यांच्या शुभ असते पण टॉस करणार आहोत. ओम वेलकम सौरभ अप्पा. त्याचबरोबरने ओम साई नवरंग मित्रमंडळ चे सचिव राकेशजी परदेश साहेब हे सुद्धा पाहायला भेटतात. एका बाजूला नवरंग तर एका बाजूला सरपंच असा कॉल असेल. जेव्हा मात्र जब्बीर नसेल तेव्हा मात्र कुठेतरी धडकी भरलेली असते. यावेळी जब्बीर आणि जब्बीर. बोईसरकरांचा मात्र नक्कीच खूप चांगला प्रतिसाद असेल पॅराडाईज बोईसर संघाला. कारण आपण बोईसर मधलं हे क्रिकेट पाहतोय. 1 चेंडू आणि 5 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. जब्बीरच्या समवेत निलेश मिश्रा हा देखील खूप महत्वाचा फलंदाज ठरलाय पॅराडाईज बोईसर या संघासाठी. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. 1 चेंडू आणि 5 धावा धावफलकावर. 38 धावांचं टार्गेट. यतीन राऊत गोलंदाजी मार्कवर. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर सातत्याने म्हटलं जातं. अनुभव हाच तुमचा खरा शिक्षक. आणि यतीन राऊत खूप जास्त वेळ अंडरआर्म क्रिकेट ज्यांनी हाताळलाय. केस उगाच पांढरी झाली नाही, क्रिकेटला वेळ दिलाय तेवढा. उन्हाने केस कोणाची सफेद होत नसतात. कुठेतरी मात्र सगळं काही तुम्हाला समर्पित करावं लागतंय क्रिकेटसाठी. अर्थातच एक्सपिरियन्स खूप आहे. जास्त टासून भरलेला असा मात्र अनुभवी खेळाडू यतीन राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेवढे चांगले क्रिकेटपटू आहेत तेवढे चांगले आयोजक देखील आहेत. बॉक्स क्रिकेट असोसिएशनला सातत्याने लीड करत असतात. चांगलं कार्य कसं होईल याच्याकडे त्यांचं लक्ष जास्त असतं. यावेळेस जब्बीरचा फटका क्या बात आहे. आखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला मात्र भिरकावून दिला आणि आता साई एकता बिरवाडी संघाची बॉडी लँग्वेज हतबल आणि निराश मनाने मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु आम्ही देखील कमबॅक करू शकतो हा तुमचा आत्मविश्वास असणं गरजेचं आहे.
छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पावसात थांबण्याचं धाडस नक्की देते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देत नाही, संघर्ष करण्याची प्रेरणा देत असते. यावेळेस तुम्हाला लढावं लागेल, कारण जब्बीर एक फलंदाज आहे, त्याचा विकेट जर तुम्हाला मिळतोय तर मात्र तुम्ही हा मॅच जिंकू शकता. परंतु जब्बीर थांबायचं नाव घेत नाही, चेंडू मात्र निघून जातोय सरळ बॅक टू बॅक ऑन साइडला प्रहार, चौकार. धावसंख्या फलकावर 13 वर जाऊन पोहोचतंय. जब्बीर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. मी म्हटल्याप्रमाणे 2005 पासून सातत्याने क्रिकेट राखून ठेवलंय, ते म्हणजेच अंडररन क्रिकेट. अर्थातच जब्बीर तुम्हाला पाहायला मिळतोय. एकमेव संघ, एक संघ, शेवटचा संघ जब्बीरच्या आयुष्यातला. त्याने म्हटलंय की जोपर्यंत आहे तोपर्यंत पॅराडाईजसाठी खेळणार, आणि जोपर्यंत आहे त्यासाठी तोपर्यंत पॅराडाईजसाठी सगळं काही करणार. आणि यावेळेस तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते जब्बीर खान याच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिलाय, यतीन राऊतवर हल्ला झालाय, कुठेतरी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा फलकावर आपण पाहू शकाल लागल्या जात आहेत, त्या म्हणजे 17 ऑन दी स्कोर कार्ड. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीवर येतोय, 17 धावा धाव फलकावर. चला विनंती असेल साई कृपा दहिसर आणि एका बाजूला पाहायला भेटेल सरावली संघ. त्वरा करा, लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावर संघनायक टी शर्ट प्रोव्हाइड केले जातील. साई कृपा दहिसर, भवेश पाटील आणि सर्वेश संख्ये संघनायक लगेच या. थँक्यू सो मच. 17 धावा धाव फलकावर. 17 क्रमांक भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत. कुठेतरी या भीषण कार ऍक्सिडेंट झालं, त्यामध्ये मात्र चाचपडत होता. आज सगळं काही ऐश्वर्य संपत्ती होती, परंतु रस्त्यावर पडलेला रिषभ पंतला उचलायला कोणी तयार नव्हतं. तेव्हा मात्र टेम्पो चालकाने त्याला आधार दिला, मायेची उबदार शाल दिली जी स्वतः अंगावर घेत होता, आणि तिथून मात्र रिषभ पंतला त्या आगीतून बाहेर काढला. बघा मित्रांनो, आयुष्यात काही फार कमावलं नाही चालेल, परंतु आयुष्यात माणसं कमवा. आणि रिषभ पंत जिवंत उदाहरण तुम्हाला पाहायला मिळालं. कठीण काळात बाजूने लाखो करोडच्या गाड्या जात होत्या, परंतु कोणी थांबलं नाही. त्या टेम्पो चालकाने त्याला मदतीचा हात दिला. यावेळेस आपण पाहू शकाल, पुन्हा एकदा मॅचकडे येऊया. धावांची गती जर पाहिली, स्कोर काढला, धावा फलकावर आहेत 18 ऑन दी स्कोर कार्ड. जब्बीर खान मैदानाच्या आतमध्ये. यस 19 धावा फलकावर आहेत. 19 धावा फलकावर लागल्या जात आहेत. एकंदरीत आपण पाहू शकाल पुन्हा एकदा गौऱ्या हा मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. कोणी पण या, आज डगआउट मधून सेट होऊन आलाय. कसे पण चेंडू टाका, चौकारामध्ये डील करा. जास्त वेळ घ्यायचा नाहीये, कारण महत्वाची स्पर्धा आहे. जास्त वेळ जाऊ देत नाही जब्बीर, आणि मात्र चौकार आणि चौकारांमध्ये डील करतोय. चला बघूया आपण टी शर्ट रुपेश या सरावडी. ओमकार यादव कुठे असतील कृपया करून गिरी ट्युटोरियलचे नक्कीच टीचर्स आहेत. मिस्टर ओमकार यादव प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर या. तर आपण पाहतोय टी शर्ट दिला जाईल, सौरभचे शुभ हस्ते पण देणार आहोत. टी शर्ट जनार्दन चांदने प्रोव्हाइड केले गेले. आणि बर्थडे बॉय रुपेश, आज वाढदिवस आहे. संगणक पाहायला भेटेल सरावली संघाचा. रुपेश यांचा वाढदिवस आहे. आमच्याकडून नक्कीच लाख शुभेच्छा असतील रुपेश तुला. सर्व संघाचा संगणक आपण पाहतोय. कॅमेरामॅन कपिल पाटील हे चित्र आपण टिपायचे प्लीज. आणि स्क्रीन पाहतोय सौभाग्यवती लक्ष्मीच्या जनार्दन चांदणे यांचा आपण पाहतोय. सरपंचांचा फोटो, तसंच मागे जनार्दन चांदणे आमचे नाना यांचं नाव या टी शर्ट त्यांचं प्रोव्हाइड केले गेले. खूप खूप धन्यवाद सौरभ, आणि खूप खूप प्रदीप्त शुभेच्छा असतील रुपेश. आपल्याला बेस्ट ऑफ लक पुढील सामन्यासाठी बोलूया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू सो मच युसुफ सय्यद सर. सुंदररित्या मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जब्बीर आता सेन्सिबल क्रिकेट खेळून दाखवतोय, कारण पहिल्याच षटकामध्ये त्याने खूप जास्त धावा जमवल्या. आता मात्र 5 चौकारांसहित एक सिंगल देखील घेतोय, आणि ही जब्बीरची ओळख आहे. यावेळी निलेश सपोर्टिव्ह रोल. एका बाजूला वीरेंद्र सेहवाग ऑन फायर असेल, तर राहुल द्रविडने सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं पाहिजे. आणि यावेळीस तेच आपल्याला पाहायला मिळते निलेश मिश्रा यांच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. धन्यवाद उत्कर्ष या सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. ट्युटोरियल ट्युशनचे आपण टीचर्स पाहतोय, त्याचं सुद्धा वेलकम झालं. हार्दिक स्वागत. ओव्हर टू कमेंट बॉक्स. यावेळीस आपण पाहू शकाल ह्या धावा मात्र किती मिळतील नक्कीच आपण बघणार आहोत. पंच आमच्यापर्यंत दर्शवितील की ह्या धावा असतील त्या म्हणजेच 3 धावा फलकावर पूर्ण केल्या जात आहेत. या स्पर्धेतल्या पहिल्या 3 धावा ह्या आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावून आणि 1 ओव्हर थ्रो. आणि एकंदरीत आपण पाहू शकाल 3 धावा फलकावर एकंदरीत लागल्या जात आहेत. धावांची जर गती पाहिली स्कोर कार्डला धावा फलकावर नक्कीच आपण पाहतोय. ओम साईनाथ मित्रमंडळ आयोजित सरपंच शिक्षकामध्ये आमचे मान्यवर ओमकारजी यादव, ट्युटोरियल ट्युशन, तसंच दशरथ दोरी, विशाल पिंपळे, संतोष वर्मा, राम शुक्ला, करण मुन्नी, तसंच खुशी गुप्ता, आरिफ सिद्दीकी, गणेश संखे, पवन मिश्रा आणि हरीश कासे स्वागत असेल. तर सलीम शेख
सलीम शेख यांनी सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. वळीया सामन्याकडे एका बाजूला साहित्य बिरवाडी तर एका बाजूला दिनेश भाऊ 11 पॅराडाईज संघ. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. 18 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला पहिल्या षटकात कमबॅक करण्याची संधी होती, परंतु बॉडी लँग्वेज सगळं काही सांगून देत होते की साई एकता बिरवाडी संघ मात्र गिव्हअप करते. यावेळी जर पाहिलं तर जब्बीर ऑन फायर. जब्बीरचं कौतुक करावं तेवढं मात्र करावं. 3 धावांची गरज असेल. जब्बीर खान ऑन फायर झाला. यावेळी सेन्सिबल क्रिकेट. एक चौकारानंतर एक सिंगल आलाय. आता छोटूला सांगितले तू ट्राय करून घे, पुढच्या मॅचसाठी तयारी कर, प्रिपेअर हो, फटके खेळून बघ. एकंदरीत आपण पाहतोय 2 धावांची गरज आहे. येत्या काळात निलेश छोटू एक चांगला फटका खेळून दाखवेल का? आणि यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न. यतीन राऊत तिथे आहेत. कुठेतरी उशीर होतोय, परंतु चेंडू डॉट आलाय. सार्थक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी ऑफसाईडला दिशा दिले आणि विजयाचा चौकार. पॅराडाईज बोईसर संघ पहिला सुपर 4 मध्ये जाणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच आपण वळूया आमच्या मुख्य व्यासपीठाकडे. सन्मानित केला जाईल